रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांचा जो आहे तो विद्युत संपर्क जो तुटला होता। अनेक गाव जे आहेत ती अंधारामध्ये होती। जवळपास 3 ते 4 दिवस काही गावं जे ती अंधारामध्ये होती। आता आपण जर बघितलं तर मुसळधार पाऊस मागील 3 ते 4 दिवसांमध्ये बरसल्याच्या नंतर आता मुसळधार मात्र अद्यापही काही गावं जे आहेत ती अंधारामध्ये आहेत आणि त्या गावांना आता ज्या युद्ध पातळीवरती विद्युत जोडण्याचं काम जे आहे ते विद्युत मंडळाकडनं जे आहे ते होताना दिसत आहे। आपण बघतोय कशा पद्धतीमध्ये आता या सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत ती लाईट जे आहे ते पुरवत करायचं काम होतं। आपल्यासोबत कार्यकारी उपकार्यकारी अभियंता आहेत। सर काय सांगाल, किती गावांचा संपर्क जो आहे तो या मुसळधार पावसामुळे तुटला होता? सर या मुसळधार पावसामुळे जवळपास पूर्ण नागोठणा बंद होतं आमचं सेक्शन। नंतर त्या सेक्शनमध्ये बंद असताना आपण काय केलं की MIDC 1 वरून पूर्ण आपण नागोठणा जोडून दिला। तालुक्यामध्ये सर किती गावं अंधारात होती त्यावेळेस? त्यावेळेस जवळपास 70 गावं बंद होती। किती दिवस बंद होती? ते एक दिवस बंद होती। एक दिवस आणि बाकी नंतर मग आपण पूर्ण ते MIDC 1 फिरवून जोडून त्याला वाहिनीवरून जोडून त्याला आपण 60 गावापर्यंत चालू केला। नंतर 10 गावं बंद होती। म्हणजे 10 गावं बंद होती आपली, त्यातले पण आपण कालपर्यंत पूर्ण चालू केलं आणि आता 2 गावच बंद आहेत आपले, वाकण आणि पाटणसाई, आणि ते पण आज 4 वाजेपर्यंत आपलं चालू होऊन जाईल। आता जे काम चालू आहे वाकण आणि पाटणसाई, पाटणसाईसाठी वाकण आणि पाटणसाई ही 2 गावं किती दिवसापासून अंधारात आहेत? हे जवळपास 4 दिवसापासून आणि त्याचं आता काम सध्या सुरू आहे आणि आज 4 वाजेपर्यंत संपून जाईल। आपण जर बघितलं तर आता वाकण आणि पाटणसाई या 2 गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम जे आहे ते अधिकाऱ्यांच्या मार्फत जे आहे ते केलं जात आहे। युद्ध पातळीवर जे आहे ते काम केलं जात आहे। आपण बघतोय कशा पद्धतीमध्ये या कर्मचाऱ्यांच्या मार्फत जे आहे ते काम जे आहे ते सध्या आता युद्ध पातळीवरती सुरू आहे। राज वैशंपायन, TVNIN मराठी, वाकण, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।